मंडळी, राज्यात आणि खास करून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण काय आहे हे तुम्हाला आता वेगळं सांगायला नको. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठबळावर कुणीतरी डॉन भाई उठतो आणि स्वतःची गँग तयार करून दहशत माजवतो. त्याचे रील्स शूट करतो आणि एखाद्या व्हाईट कॉलर व्यवसायाचं मार्केटिंग करावं तसं रील्स व्हायरल करून अख्ख्या सोशल मीडियावर वातावरण टाईट करून टाकतो. पुढं त्या नव्या जुन्या भाई लोकांचे व्हिडिओज शाळा कॉलेजात शिकणाऱ्या पोरांच्या मोबाईल पर्यंत पोहोचतात. हिंसेला मिळत असलेली प्रतिष्ठा, क्राईमचं झालेलं ग्लोरिफिकेशन त्यांना अट्रॅक्ट करू लागतं आणि त्यांच्या मनात सुद्धा भाई डॉन किंवा गँगस्टर बनण्याची इच्छा फेर धरू लागते. सुरुवातीला 4 मित्रांच्यात कुल बनण्यासाठी ओठाला लावलेली सिगारेट पुन्हा घरच्यांपासून लपून चौकात चहाच्या टपरीवर शिलागतच राहते. दारूच्या पार्ट्या होतात, त्यात घरादारात एकंदरीत कमी झालेला पैसा मग अजूनच गुन्हेगारीला बळ देतो आणि पोरांच्या भोवती गुन्हेगारीचा कधीही न सुटणारा ट्रॅप आवळला जातो. त्यातूनच मग घरच्यांनी दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून 10 टू व्हीलर पेटवून देणारी पोरं पुण्यासारख्या सभ्य म्हणवल्या जाणाऱ्या शहरात पाहायला मिळतात. बरं, हे कमी होतं की काय? वाढती बेरोजगारी, शिक्षणाचा खर्च भागवायला पैसे नाहीत, शिक्षणासाठी बाहेर राहावं लागतंय, शौक पूर्ण होत नाहीत म्हणून थेट इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी टोळी बनवून गँग बनवली आणि जवळपास 53 दुचाकी चोरल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. आता यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, पण शिक्षणासाठी पैसा नाही म्हणून तरुणांवर चोरी करण्याची वेळ यावी इतक्या वाईट आर्थिक संकटात आपला देश, राज्य सापडलाय ही चिंतेची बाब आहे. नेमकं काय घडलंय पिंपरी चिंचवडमध्ये? वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांना गुन्हेगारी क्षेत्र आकर्षित करते का? त्याचा आज घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आपला विषय आहे. म्हणजे सुरुवातीला पोलिसांनी या घटनेबाबत काय माहिती दिली ते जाणून घेऊ. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चोरांच्या टोळीच्या म्होरक्याचं नाव आहे धीरज सावंत. या पठ्ठ्यानं बी मेकॅनिकल इंजिनिअरचं शिक्षण घेतलंय. या धीरजने गँग तयार करून पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात अनेक बाईक्सची चोरी केली आहे. पोलिसांनी जेव्हा त्याला अटक केली तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सगळ्या बाईक्स जप्त केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या दुचाकी कुण्या सराईत चोरट्यांनी चोरी केल्या नसून बुरख्या आड लपलेल्या या तरुणांनी चोरल्या होत्या. म्हणजे चोरी करताना हे तरुण कुणाला ओळख पटू नये म्हणून बुरका घालून रेकी करायचे आणि नंतर बाईक्स चोरी करायचे, ते कॉलेजच्या फी साठी. बरं, दुचाकी चोरणारा एकटा धीरजच नाही तर त्याच्यासोबत असलेले त्याचे इतर मित्र देखील उच्च शिक्षित आहेत. शिक्षणासाठी लागणारा लाखोंचा खर्च आणि इतर शौक पूर्ण करण्यासाठी या तरुणांनी हा मार्ग निवडल्याचं प्रथमदर्शनी तपासात समोर आलेलं आहे. पण इंजिनिअरिंगचं शिक्षण खरंच एवढं महाग झालंय का? याबद्दल जाणून घेण्यासाठी कोणत्या तज्ज्ञाला बोलावण्याची गरज नाही. आजकालच्या युगात कथित शिक्षण सम्राट आणि त्यांच्या शिक्षण संस्थांनी शिक्षणाचा कसा बाजार मांडलाय हे कुणी येडागाबळा माणूस पण तुम्हाला सांगेल. त्यामुळे अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलेली फीची वस्तुस्थिती धक्कादायक होती. अर्थातच आजकाल महागडं शिक्षण घेऊन रोजगार मिळवणं तितकं सोपं आणि अफोर्डेबल राहिलेलं नाहीये. त्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पण म्हणून त्यासाठी कुणीही वाईट मार्ग निवडावा हे अगदीच बरोबर नाही. दरम्यान आम्ही हा मार्ग निवडला तोही चुकीचाच आहे हे देखील इंजिनिअरिंगच्या तरुणांनी बोलून दाखवलाय. आता आपण धीरज आणि त्याची गँग ही चोरी नेमकी कशी करायची त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. तर बघा, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धीरज आणि त्याचे मित्र हे पुणे शहरात दुचाकी चोरायचे. त्यानंतर नंबर प्लेट आणि खोटी कागदपत्र तयार करून इतर जिल्ह्यात विकायचे. एवढंच नाही तर इतर जिल्ह्यातून चोरी करून आणलेल्या बाईक्स ते पुण्यात विकायचे. चोरलेल्या दुचाकींपैकी अनेक दुचाकी त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात विकल्या, तर इतर जिल्ह्यातील चोरलेल्या दुचाकी ते अदलाबदल करून विकायचे हे देखील पोलीस तपासात समोर आलेलं आहे. अर्थातच तरुणांची मॉडस ऑपरेंटी म्हणजेच गुन्हा करण्याची पद्धत सराईत गुन्हेगारांनाही लाजवेल अशीच असल्यानं पोलीसही चक्रावले होते. मात्र शेवटी कायद्यासमोर कोणताही गुन्हेगार किंवा गुन्हा टिकत नाही आणि त्यामुळे पोलिसांना या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात देखील यश आलं. तसंच धीरजच्या टोळीनं चोरलेल्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. मंडळी, चुकीच्या मार्गानं पैसे कमवून काही काळासाठी हे तरुण लखपती झालेही असतील, पण गुन्हेगारी मार्गानं आलेल्या पैशानं या तरुणांना एवढं आंधळ केलं होतं की आपण चोरलेल्या दुचाकी या एखाद्या कुटुंबासाठी उदरनिर्वाहाचं साधन असू शकतात ही गोष्ट देखील हे तरुण विसरून गेले. अखेर वाईट कृत्याचा शेवटही अशाच वाईट पद्धतीने होतो. पण हे असे नैतिकतेचे उपदेश देण्याआधी समाज म्हणून आपण या देखील गोष्टींचा विचार केला पाहिजे की सरकार शिक्षण आणि रोजगार या दोन मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी किती कुचकामी ठरत आहे.
बरं, सरकारचे जबाबदार मंत्री हलाल झटका या अशा बिनकामाच्या गोष्टी अडकवून पोरांची माती भडकवत आहेत. गुन्हे करणाऱ्यांची जात धर्म बघून राजकारणासाठी नेते गुन्हेगारांच्या समर्थनाची भूमिका घेत आहेत आणि अप्रत्यक्षपणे हिंसेला प्रतिष्ठा मिळवून देत तरुणांच्या भविष्याशी खेळत आहेत. सण उत्सव तर सोडाच, साधी मॅच जिंकली तरी आसुरी आनंद साजरा करायचा. पोटापाण्याचे प्रश्न किती अवघड होऊ देत, जिंदगीत जल्लोष थांबला नाही पाहिजे, ही संस्कृती बोकाळल्यामुळे तरुणांची परिस्थिती अधिकच गंभीर झालेली आहे. आता वय हातात आहेत म्हणून, पण एकदा का वेळ निघून गेली की मग तरुणांच्या हातात पश्चाताप करण्यापलीकडे काही उरणार नाही. त्यामुळे ही पिंपरी चिंचवडची चोरीची घटना जितकी वियर्ड आहे, तितकीच ती समाज म्हणून सरकारसह सगळ्यांनाच आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे, हे मात्र नक्की. तुमच्याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आपल्या विषयच भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.